शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. नमस्कार मंडळी. आज आपण माता सीतेच्या एका अशा प्रवासावर निघणार आहोत जो आपल्याला खूप काही शिकवून जाईल. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर धैर्य, प्रेम आणि आत्मसन्मानाची एक प्रेरणादायी गाथा आहे. आपण नेहमी ताकदीबद्दल बोलतो, पण खरी ताकद म्हणजे नेमकं काय? फक्त शारीरिक बळ की मनाची ताकद, जी कोणत्याही वादळात ठामपणे उभी राहते? हाच प्रश्न खरं तर या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. आणि सीतेच्या आयुष्यातून आपल्याला या प्रश्नाचं एक असं उत्तर मिळतं जे आपल्याला विचार करायला लावेल. तर आपली ही गोष्ट सुरू होती हे प्राचीन मिथिला नगरात. इथे राज्य होतं राजा जनकांचं. आणि याच भूमीत आपल्याला पृथ्वीच्या कन्येची, हो म्हणजेच सीतेची, एक अशी अद्भुत कहाणी ऐकायला मिळते जी तिच्या जन्मापासूनच, अगदी सुरुवातीपासूनच खूप दिव्य होती. आता हे जे राजा जनक होते ना, ते फक्त एक राजा नव्हते. ते एका ऋषीसारखे ज्ञानी आणि धर्माचे पालन करणारे होते. त्यांच्या राज्यात सगळीकडे आनंद आणि समृद्धी नांदत होती. तर एकदा काय झालं, एका पवित्र यज्ञासाठी जमीन तयार करायची होती आणि त्यासाठी राजा जनक स्वतः नांगर घेऊन शेतात उतरले. राजा जनक शेत नांगरत होते आणि अचानक नांगराचा फाळ जमिनीत कशाला तरी अडकला आणि थांबला. जणू काही जमीनच त्यांना काहीतरी संकेत देत होती. राजा जनकांना खूप आश्चर्य वाटलं. अरे, असं काय आहे या जमिनीखाली? त्यांनी उत्सुकतेने माती बाजूला केली आणि जे पाहिलं त्याने त्यांचं हृदय आश्चर्याने आणि आनंदाने भरून आलं. जमिनीच्या आत त्यांना एक सुंदर, तेजस्वी बाळ मिळालं. त्या लहानग्या मुलीच्या चेहऱ्यावर इतकं दिव्य तेज होतं की राजा जनकांनी लगेच ओळखलं, ही कोणी साधीसुधी मुलगी नाहीये, तर ही तर साक्षात पृथ्वी मातेने दिलेली एक अनमोल भेट आहे. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तिच्या नावाची. ती नांगराच्या फाळातून सापडली, ज्याला संस्कृतमध्ये सीत म्हणतात. आणि म्हणूनच तिचं नाव ठेवलं गेलं सीता. म्हणजे बघा, तिचं नाव तिच्या जन्माच्या कहाणीशी किती सुंदरपणे जोडलेलं आहे. तर सीतेचा जन्म तर अद्भुत होताच, पण तिचं बालपण, ते तर त्याहूनही विलक्षण होतं. चला आता तिच्या बालपणीच्या काळात जाऊया, जिथे तिचा स्वभाव जरी अगदी शांत, सौम्य होता, तरी तिच्या आत एक अविश्वसनीय, एक लपलेली शक्ती होती. लहानपणापासूनच सीता खूप दयाळू होती, नम्र होती. तिच्या मनात सगळ्यांबद्दल करुणा होती. म्हणजे फक्त माणसांबद्दलच नाही, तर पशुपक्ष्यांशीही ती तितक्याच प्रेमाने वागायची. गरीब आणि दुःखी लोकांना बघून तर तिचं मन लगेच द्रवायचं. पण या शांत, सौम्य स्वभावाच्या आत एक अशी ताकद लपली होती जिची कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. त्या राज्यात भगवान शिवांचं एक प्रचंड मोठं धनुष्य होतं. इतकं जड, इतकं विशाल की मोठमोठे शूरवीर राजेसुद्धा त्याला जागेवरून हलवू शकत नव्हते. आणि इथेच आपल्याला तिच्या त्या दिव्य शक्तीची एक झलक दिसते. विचार करा, जिथे मोठमोठे योद्धे ते धनुष्य हलवू शकत नव्हते, तिथे लहानगी सीता खेळता खेळता ते धनुष्य अगदी सहज बाजूला करायची, जणू काही ते धनुष्य नाही तर एखादं खेळणं आहे. आता हे जेव्हा राजा जनकांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी एक निश्चय केला. त्यांनी जाहीर केलं की जो कोणी वीर हे शिवधनुष्य उचलेल आणि त्याला दोरी लावेल, प्रत्यंचा चढवेल, त्याच्याशीच सीतेचा विवाह होईल. हा फक्त एक लग्नाचा पण नव्हता, तर हा एका अशा वीराचा शोध होता जो सीतेच्या या दैवी शक्तीला साजेसा असेल. या घोषणेनंतर तर संपूर्ण भारतभर चर्चा सुरू झाली. मिथिलेत एका भव्य स्वयंवराची तयारी झाली आणि सीतेशी विवाह करण्याच्या इच्छेने देश-विदेशातून मोठमोठे राजकुमार, राजे, योद्धे तिथे जमा झाले. मग काय, एकामागून एक शूरवीर पुढे येऊ लागले. प्रत्येकाने आपली सगळी ताकद लावली, पण कोणीही ते धनुष्य जागचं हलवूच शकलं नाही. प्रत्ययांच्या लावणं तर खूप लांबची गोष्ट होती. हळूहळू संपूर्ण सभेत एक प्रकारची निराशा पसरू लागली. आणि मग जेव्हा सगळ्यांच्या आशा संपल्या होत्या असं वाटत होतं, तेव्हा अयोध्येचे राजकुमार प्रभू राम पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती आणि एक दृढ निश्चय होता. त्यांच्या येण्याने सगळ्या सभेचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. प्रभू रामांनी ते धनुष्य अगदी सहज उचललं आणि जशी त्यांनी त्याला प्रत्यंचा लावायला सुरुवात केली, तसा एक प्रचंड मोठा आवाज झाला आणि ते दैवी धनुष्य मधोमध तुटलं. ह्या अद्भुत घटनेने हे सिद्धच झालं की राम आणि सीता एकमेकांसाठीच बनले आहेत. हा विवाह फक्त दोन माणसांचा नव्हता, तर दोन दैवी शक्तींचा संगम होता. त्यांचा विवाह झाला, पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठं वळण आलं. प्रभू रामांना अचानक 14 वर्षांसाठी वनवासात जावं लागलं. आणि हीच होती सीतेच्या आत्मबलाची आणि तिच्या धैर्याची खरी परीक्षा.
जेव्हा प्रभू रामांना वनवासाला जावं लागलं तेव्हा खरं तर सीतेसमोर एक सोपा पर्याय होता. ती राजमहालात आरामात राहू शकली असती, पण नाही. तिने ते राजेशाही सुख नाकारलं आणि आपल्या पतीसोबत वनात जाण्याचा तो कठीण मार्ग निवडला. हा तिच्या निष्ठेचा, तिच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा होता. तिचा निश्चय इतका पक्का होता की ती म्हणाली, जिथे माझे पती तिथेच माझे जीवन. विचार करा, या एका वाक्यात तिने आपलं सगळं काही सांगून टाकलं. हे वाक्य म्हणजे तिच्या निष्ठेचं आणि प्रेमाचं एक उत्तम उदाहरण आहे. पण वनवासातच तिच्यावर आयुष्यातलं सर्वात मोठं संकट आलं. लंकेचा राक्षस राजा रावण याने कपटाने तिचं अपहरण केलं. तिला लंकेत अशोक वाटिकेत कैद करून ठेवलं. इथेच तिच्या आतल्या शक्तीची खरी परीक्षा झाली. रावणाने तिला खूप धमकावलं, खूप लालूच दाखवली, पण ती अजिबात डगमगली नाही, कधीच नाही. चला, आता आपण ह्या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया आणि हे पाहूया की सीतेच्या आयुष्यातून आपल्याला अशी कोणती शिकवण मिळते जी आजही, आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. आपण तिच्या चारित्र्याचे 3 मुख्य स्तंभ बघू शकतो. पहिला म्हणजे धैर्य. लंकेत एकटी असतानाही तिने रामावरचा विश्वास आणि आशा कधी सोडली नाही. दुसरा स्तंभ आहे निष्ठा. आपल्या तत्वांशी आणि आपल्या पतीशी ती कायम एकनिष्ठ राहिली. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, आत्मसन्मान. रावणाच्या शक्तीपुढे, त्याच्या संपत्तीपुढे ती कधीही झुकली नाही. मग ह्या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? काही खूप मोलाच्या गोष्टी. पहिली, खरी ताकद ही शरीरात नाही तर आपल्या मनात असते. दुसरी, सत्याचा मार्ग नक्कीच कठीण असतो, पण विजय नेहमी सत्याचाच होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहनशील असणं ही कमजोरी नाही तर ती एक खूप मोठी ताकद आहे. आणि मला वाटतं हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. खरी शक्ती शरीरात नाही तर मनाच्या स्थिरतेमध्ये आहे. माता सीतेची ही गाथा आपल्याला हेच तर शिकवते की आयुष्यात कितीही मोठी संकटे येऊ देत, आपलं मन खंबीर ठेवणं, आपल्या मूल्यांवर ठाम राहणं आणि आपला आत्मसन्मान जपणं हेच खरं सामर्थ्य आहे.